मी इथे पिल्लूचं बनवते, डाळ आहे, डाळ बनवते आणि भाजी पण बनवायची ते बनवत होती. आणि इथे पिल्लू उठली आहे, तर ती मला बघते. इथे कॅमेरा आहे ना इथे, तिथून ती मला बघते उठले. बघितलं बाबांना जरा पण अजून माहीत नाही पिल्लू उठले, पिल्लू मला बघते. आता ती बघेपर्यंत मी पटकन पिल्लूच्या जेवणा कुकर लावून घेते, कारण का आता ऑलमोस्ट वाजला 1. ती आता थोडा वेळ अर्धा तास खेळेल आणि जेवेल, त्याच्यामुळे आता पटकन कुकर लावून घेते मी. बघा ती, म्हणून मला भीती वाटते. तिचे बाबा घोरत आहेत, तिचे बाबा दिसत असतील तुम्हाला. आणि पिल्लू बघा बघते कशी. शमायला शमायला शमायला. चला तर पटकन फोडणी घालून घेते ती तोपर्यंत. तिथे तशी नॉर्मल आहे तोपर्यंत. पिल्लूचं लावलंय डाळ, मूग डाळ टाकलं आणि एक छोटंसं रताळं टाकलं, टोमॅटो नाही टाकला आणि नॉर्मल फोडणी दिली. सो आता ती तिथे बसली अशी. भाजी आता माझी राहायची, तर पिल्लूच्या बाबांना जरा उठवेल, कारण का मला मिक्सर वगैरे लावायचं, तर त्याच्यामुळे आता हे 3 शिटीमध्ये करेल. चला उठलास उठलास उठला तू उठला. बघितलं उठल्या उठल्या कशी करते आमची पिल्लू. बॅक टू माय चॅनल. तर पिल्लूचं खाऊन पण झालंय, मग अशी उठलेली तुम्ही बघितलं. ती ऑलमोस्ट उठलेली सकाळी 8ला उठलेली. 8ला उठली, दूध पिलं तिने. फक्त आज दूधच दिलं, कारण का सकाळी तिला दूध दिलं नव्हतं. जर तिला सकाळी दूध दिलं असेल ना, तर मग मी तिला दूध नाही देत, डायरेक्ट तिला ब्रेकफास्ट देते. सो आज तिचा ब्रेकफास्ट म्हणून तिला मिल्क होतं, सो ते खाल्लं. ती झोपली आणि आता उठून तिने मुगडाळचं सूप आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं रताळं ते खाल्लं तिने. आणि आता खेळते. आमचं पण जेवण वगैरे झालं, माझी सगळी कामं आवरून झाली. फक्त बाकी आहे एक बेडशीट धुवायची, ते पण हँडनी धुवायचे, हाताने धुवायचे, कारण का ती सोफ्यावर टाकते, कुकी बसते त्याच्यामुळे. सो आता इथं खेळणं चालू आहे. अंघोळ अजून बाकी आहे. आता बाबा उठले की अंघोळ. इथे तर दुपारी जरा पण नाही झोपली. मला पण तिला खेळून खेळून भूक लागली, अगदी जेवली असून सुद्धा. सो मी चिवडा खात होती आणि पिल्लूला दिलेले कुरमुरे, कारण का तिला मी खाताना दिसले की तिला पण लागेल आणि तो थोडा स्पायसी होता. मग तिला कुरमुरे दिले डिशमध्ये आणि ती एक एक असा खाली पाडते आणि मगच उचलून खाते. अशा प्लेटमध्ये दिले की तिला खावतच नाही, का माहिती का. मग ती असं नंतर तिने पुरं वेस्टच केलं. स्टार्टिंगला मी तिला काही थोडे 5-6 भरवले, ते खाल्लं. आणि ती बघते कशा प्रकारे उभी आहे माझ्या पायावरती, अगदी गाणं एन्जॉय करते. एकदम नीट उभी आहे. इथे स्पेस आहे तरी पण ती उभी नाही आहे, तिला माझ्या पायावरतीच उभं राहायचं आहे. ही बॉटल मागवली बी बेबीची. आहे चांगली, पण ह्याचा ड्रॉबॅक काय आहे की एक सेकंड, सिप्पर आहे, वॉटर सिप्पर. आता ह्याच्याने पिल्लूला उठली की पाणी दे. हे अगदी आपलं बॉटलचं जसं निप्पल असतं ना, त्या टाईपमध्ये आहे हे. आणि ह्याला 2 होल आहेत. आता बघू हे पिल्लू ह्याच्याने पाणी पिते की नाही. आधी एक स्ट्रॉवाली आणलेली, पण तिला काय ते जमलं नाही. आता हे एक मागवले मी, आता बघू ह्याच्याने पिते की नाही. आहे एकदम मस्त, फक्त ड्रॉबॅक काय ह्याची ना रिप्लेसमेंट नाही. आणि मला जे रिसीव झालं ना, ते त्याचं जे कॅप आहे ना, ते थोडंसं ब्रोकन आहे, तुटलेलं आहे. तर आता हे रिप्लेसमेंट होत नाही आहे. सो आता नाईलाज आहे की हाय तेच ठेवावं लागेल मला. पण एवढं काय एवढं एकदम हे नाही आहे, पण नॉर्मल आहे. पण नवीन वस्तू आपल्याला चांगली भेटली तर चांगलं वाटतं. पण आता काय
इशू नाही. आणि कलर मला वाटला ह्याच्यामध्ये फोटोमध्ये वेगळा होता आणि रिसीव झाला वेगळा. म्हणजे ब्ल्यूच ऑर्डर केलेला, पण फोटोमध्ये ब्लू आहे तो वेगळा दिसत होता आणि रिअलमध्ये हा असा आला आहे. सो मला काय आवडली नाही, पण आता जाऊन दे. जर पिल्लू ह्याच्याने पाणी पिली तर वेल अँड गुड, कारण का फक्त पाणीच पियायचं आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी तर आहे, आता मोठी होते, थोड्या दिवसांनी स्ट्रॉनी पिल. आता उठली की मी तिला ह्याच्यात पाणी देऊन बघेल की हे पिते का ह्याच्याने, बघूया. आणि ही मला काहीतरी 170 समथिंग, ही मला कितीला पडली मी तुम्हाला सांगेल की मला ही कितीला पडली. ती ऑलमोस्ट 179 समथिंगला काहीतरी पडली. आणि ही जी ॲक्च्युअल जी प्राईस आहे तिची, ती काहीतरी 239चे मला 170 समथिंगला काहीतरी भेटली. आणि हे चांगलं आहे, असं पण नाही आहे की एकदम हे आहे. आता बघूया ह्याच्याने पिल्लू पिते का. आणि इथे लिहिलं आहे कॉलिकचा पण त्रास होणार नाही, आणि इवन असं केलं तरी पण वॉटर लीक होणार नाही. पण ट्राय मारूया, जस्ट वेट. इवन जी बॉटल आहे ना, माझ्या बेसिनमध्ये भांडी तशीच पडली आहेत, इग्नोर मला. इवन जी बॉटल आहे ना, ती आपण अशी केली ना डाऊन, तरी पण जे पाणी आहे ना ते त्याच्यातून पडत नाही आहे. सो चांगली आहे माझ्या मते. जर आपण हे स्क्वीज केलं, हे प्रेस केलं ना, हां प्रेस केलं तरी ते पाणी आहे ना, एक सेकंड फोकस होत नाही आहे. जर प्रेस केलं ना तर पाणी पण अगदी एवढं नाही पडत आहे, नॉर्मल पडते. सो ठीक आहे, ओके नाही गुड आहे एकदम. फक्त मला ब्रोकन भेटलं आहे एवढंच. आता लेट्स सी. ही बघा उठली आणि डायरेक्ट अशी आली, म्हणून मला भीती वाटते की हिला असं सोडणं, म्हणून पैंजण घातलेले गुड. झोपेत ना उठली ना की डायरेक्ट बसतेच. बघा पुरे डोळ्यावर झोप आहे, तरी हे पोरगं बसले. आता चला पटकन हिला परत झोपवते जरा. हे पोरगं हाताच उठलं आणि येऊन डायरेक्ट माझ्या पोटावरती झोपले. बघा उठते आणि डायरेक्ट बसतेच ती, बस बाकी काय नाही. झोपली बघा. असते अर्धी झोप आहे, तरी पण तिला उठून बसायचंच आहे. आणि उठली आणि लगेच खेळायला पण लागले टॉय सोबत खेळायला लागलं. सुजलं झोपून, एवढं झोपलं पोरगं, एवढं झोपलं माझं गदुलू झोपला. हां उठवली ना मम्माने. हां एक मुद्दा हाथी घूमने गया, मकड़ी के जान जाके. पिल्लू जानी यस पापा. एवढी झोप आहे डोळ्यावर. तिला झोपवली ना की लगेच झोपून जाईल. आता ती आता उठली, आता तिला भरवाय. आज भरवणार आहे काय भरवणार आहे. बरडी म्हणजे होममेड सॅलेक्स बनवणार आहे पिल्लूला. होममेड सॅलेक्स खाऊन झालं की आम्ही खाली जाणार मटार आणायला, पपई आणायला. अशा टाटा करते ना, टाटा टाटा टाटा. चौकी गाई गोत्यात दूध काय पाळाला दूध वातीत. लोळते नुसतं कट गुड्डू गुड्डू बाई गुड्डू बाई गुड्डू 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 गुड्डू. चाव नाही का नाही, चाव नाही का नाही. तुम्हाला एक पिल्लूची स्टोरी सांगते. त्या पिल्लूचे मी सांगितले की नाही मला माहित नाही.
म्हणजे डार्क सर्कल बघा पिल्लूमुळे किती झालेत. पिल्लूला आम्ही हे रिंग्स चेंज करायला नेलेले ना, तिला रिंग्स होते आणि एका साईडचं तिने काढून दिलं आणि दुसऱ्या साईडचं काढायला गेली, तो सोनार होता तो कट करायला गेला तर त्याच्या हाताला चावली आणि तो आमच्याकडे बघतोय की ही छोटी मुलगी कशी चावली, त्याला जोरात चावली, कशी चावट सुटते चावत. बघा आळशी पोरगी, आळशी पोरगी बघा बसली उठून, नुसती बसते बसते बसते. बसायला आलं तर काय नुसती बसते. मगाशी पण ती झोपेत ना उठून डायरेक्ट बसायलाच लागली. आता कुठे गेली बघा. ती तिला चादर खालची डॉल दिसली म्हणून तर ती गेली. ते पाय लावलंय मी कारण का स्पेस आहे. ह्या डॉलसाठी ती गेली. ती भरपूर दिवसांनी बाहेर आली ना, तिला मी बॅगमध्ये ठेवून दिलेली कारण का बेडवर खूपच पसार होता. माझ्या बेडवरती झोपणारी 2 माणसं आणि कुशन, ही एक फीडिंग पिलो, ती एक पिलो, ही एक पिलो. माझ्या इथे खाली 2 पिलो आहे 2 बेडवर झोपायला. मी फक्त यूज करते पिलो आणि बेडवरती किती सारे पिलो आहेत ते आता मी ठेवून देईन कारण का यूजच नाही होत. आणि पिल्लू आमची खेळते आता. तिला भलवेल तिला. पिल्लू समायरा आले माझू समायला. इकडे ये. पिल्लूला पटकन भरवून घेते मी. खेळणं बघा. क्लॅप क्लॅप करा पिल्लू, क्लॅप क्लॅप करा. क्लॅप क्लॅप बघायचे आहे कोणाच्या येडं बोल ग. क्लॅप क्लॅप बघा कशा पिल्लूच्या आमच्या. क्लॅप क्लॅप नवीन क्लॅप 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 क्लॅप. बघितला किती फ्लेक्झिबल आहे पोलगा. क्लॅप 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 क्लॅप. किती मस्ती करते पोलग. एवढूशा पोलगा आहे पण किती दमवतं आम्हाला. लिटरली आम्ही दमून जातो एवढी मोठी माणसं हिला खेळवून. म्हणजे लहान मुलांच्या मध्ये किती पावर आहे, किती पावर आहे. खूप सारी पावर आहे. कशी एकटी खेळते बघा डॉल सोबत. काय करते काय माहिती तिला. कदाचित पिल्लू आमची शी करते वाटतं. शिशी करते शिशी असं तोंडाच्या एक्सप्रेशन वरून वाटतंय. कशी खेळते बघा डॉल सोबत. पट्टी. मी पिल्लूला आता ठेवले इथे दिसते खेळते. वरती सगळे कपडे सुकत झाले, बाहेर आता सुकत नाहीत. सो आता इथे पिल्लू इथे आमची खेळते. आता तिला दिलेत मी इथे सॉंग्स लावून. आता तिची करते मी भरडी म्हणजे होममेड सॅलड्स. आणि आता हे झाले की आम्ही जाऊ खाली. पिल्लूला आणायचे पपई आणि ॲपल तर आहेत खूप सारे. आणि आता सिप्पर तिला देऊन बघणार आहे मी आज. पिते का ती. आता थोड्या वेळाने देईल. वॉश करेल तर पटकन तिची भरडी करून घेते मी. तुम्हाला मी दाखवते कसं करते. आता पाणी घेतलंय आणि हे घरी बनवलेलं आहे मी. आता ऑलमोस्ट संपत आले हे. 1 मिनिट पिल्लू काय करते बघा मी. तर आता ऑलमोस्ट हे संपत आलंय. सो आता करेन मी. मे बी सॅटर्डेला करून ठेवून देईल कारण का इमर्जन्सीला बरं पडतं हे. मी 3 ते 4 चम्मच घेते. 4 चम्मच. आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आहे त्याच्यामुळे मखाने पावडर टाकायची जरूरत नाही. मिक्स करून घ्यायचं म्हणजे लम्स राहत नाही साध्या पाण्यामध्ये. आता गॅस ऑन, मीडियम फ्लेम.
हे ठेवून द्यायचं. ते दूध सांडलंय, तो एक वैतागच आहे. गॅस धुवा. थोडंसं हनी टाकायचं. हनी नाही, हे काय तूप टाकायचं. तूप, हनी दिसलं मला म्हणून माझ्या तोंडात हनी. तूप टाकून देते, थोडंसं तूप पिल्लू एवढं. परत हे याच्या जागेवर आणि त्याला नीट मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये ना तुम्ही खजूर पण टाकू शकता. आपले ब्लॅक असतात ना ते पण चांगले लागतात. मी कधी ट्राय नाही केलंय, पण मी नेटवरती बघितलंय. असलं ना पिल्लूला मी ना ह्याचा हे करेल, रव्याचा शिरा. खेळते रव्याशी, कशी खेळते माझ्या पलगायचं. तर मी तिला उद्या रव्याची खीर बनवेल, तर मी खजूर टाकेल त्याच्यात. खाते की नाही उद्या आपण चेक करूया. मे बी खाईल. असं असतं ती तिला मी देते कधीतरी टेस्टला. आम्ही खातो तेव्हा तो खजूर, आणि खजूर चांगलं त्यांच्यासाठी, तर तेव्हा मी देते. ऑलमोस्ट होत आलंय. थोडं घट्ट झालं ना की ते सर्व करायचं. मी काय करते, ही सिप्पर आहे ना ते वॉश करते नीट गरम पाण्याने, कारण का जेवण झालं की मला तिला द्यायचंय. तोपर्यंत ते वॉश करायला हे होईपर्यंत ह्या लिक्विडने मी वॉश करते मदर स्पर्शच्या. सगळे पिल्लूचे मी बॉटल्स ह्याच्यानेच वॉश करते आणि गरम पाण्यामध्ये ठेवते जरा वेळ, बस. बाकी मी काय करत नाही. आधी मी काय करायची, गरम पाण्यामध्ये त्याला बॉईल होऊन द्यायची, पण त्याच्याने गॅस पण खूप जायचा. आणि मग मी आता हे ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला गरम पाणी भेटत नाही, मग हे बरं आहे, वॉश केलं की झालं. सो मी ते घेतलंय. आता वाजलेत 9. पटकन पिल्लूला भरवते, कारण का तिचा टायमिंग झालाय, तिला भूक पण लागली असेल. चला पटकन भरवते तिला. तुम्ही तुमच्या बाळाप्रमाणे देऊ शकता, तो थिक केवढा खातो तसं. चला पटकन आता हे भरवते पिल्लूला. नाही तिला जेव्हा पाणी देईल तेव्हा मी बघू, माझ्यानी रेकॉर्ड झालं तर मी करते. पिल्लू पिते की नाही, मे बी नाही पिणार, स्टार्टिंगला नवीन आहे तर. चला तर पटकन तिला भरवते आणि मग आपण भेटू. तुझं तयार आता तिला भरवते. आणि तुमच्याकडे असे स्पून नसतील ना तर घ्या, बरं पडतं. सिलिकॉनचे असतात. अरे पडलं की काय. आणि आहे ना त्याच्याने ना त्याच्यात टेम्परेचर कळतं, हॉट कोल्ड. हे बघा आता हॉट झालं तर हे कसं म्हणजे त्याचा कलर चेंज होतो, ब्लू होतं. पटकन तिला भरवून घेते. आणि हे चम्मच मस्त आहेत आणि लागत पण नाहीत. स्टीलचे कसे थोडे हार्ड असतात, त्याच्यामुळे त्यांना खाता पण येत नाही. सो आता तिला पटकन मी भरवून घेते आणि मग भेटते. ते खेळते, कसे खेळते बघा एकच. जरा पण नाही त्रास देत पिल्लू, फक्त त्रास होतो तो रात्री जरा झोपत नाही म्हणून. आणि कुकी आमची कालपासून शांतच आहे. थंडी पण आहे ना खूप, तिला थंडी पण वाजते. कशी बसले बघा बिचारी. आणि आता आमच्या मॅडमना बसवते इथे आणि देते खायला. चला चला चला. ओ ओ ओ जेवायची की नाही. आता हिला पाणी देते, बघूया पिते काय. मला वाटत नाही पिईल, कारण का ह्याचं जे निप्पल आहे ना ते वेगळं आहे, तरी पण ट्राय करते. थांब हे घे. चावत बसली, पण पाणी पिता येत नाही. ती पटकन सक करते ना, त्याच्यामुळे त्याचा फ्लो पण खूप आहे म्हणजे नॉर्मल आहे, तरी पण ती घेते आणि डायरेक्ट सगळं एकदा साठवून ठेवते आणि पिते. मग ठसका जातो. मला ठसका गेला तिला. आता बसवून पाजा, झोपून पाजू नका. मी मिस्टेक केली, झोपून तिला पाजलं, त्यामुळे थोडासा ठसका लागला. सो बसवून पिते काय, परत एकदा ट्राय करू आपण. मी देते.
मी देते ना. नाहीच बोलते. घे धर, मी बसते. तू नको पी. हा पी, तू पी. पी दे. हे तोंडात घाल. दाबायचं नाही. पी. नाहीच बोलते ती. आता तिला सवय पाडावी लागेल. थोडं थोडं असं दिलं ना की तिला ती सवय लागेल. तिला घाण वाटते. धर. अगं खेळत कुठे बसते, लागेल ना. कधी कधी भीती वाटते खेळण्यावर पडायची आणि डोक्याला लागायचं. हे घे. नहीं मांगता है इसको ढक्कन से खेलना है अभी. हे पियायचं पिल्लू घे तू हातात घे. हे आणि हे ना एक कॉन्स्टंट हवे होते. खूपच फिरते असं गोल गोल. म्हणजे कुठून पकडायचं बाळाने कळत नाही. असं तरी हवं. त्याच्या साईडला निप्पल आहे ते हे रोटेट करतं. त्याच्यामुळे मला ना आवडलं. आता हे असं घेतलं तर असं पिलं तर ते कसं येईल. असं इकडून आहे तर इकडे हवे ना असं कॉन्स्टंट. जस्ट आम्ही मार्केटमधून आलो आणि मला एवढा दम लागला. कारण का मटार घेतले 1.5 किलो आणि छोटूसा पपाई घेतला आम्हाला. आणि कुकी इथे बघते पिल्लूला. तो एक मुलगा आला समोर. तर पिल्लूला बलून पुढे केले त्यांनी येड्याने. आणि पिल्लूला बलून हवेच. कुकी पाठी हो. आणि बलून हे करत होते. तर त्याला नको बोलले तरी पण हे करत होता. नंतर त्यांनी हे दाखवलं, हे खेळणं. तर ती काय सोडतच नव्हती. त्याच्या हातातून तिने खेचून गेलं आणि जोर जोरात ओरडायला लागली. सो मला हे नाईलाजाने घ्यावं लागलं तिला. ते वाजवते बघा कसे. असं वाजवायचं आहे बा. बंद केलंस की काय. आपण जसं शिकवतो तसं शिकते. कसे वाजवते बघा. जे दुखायला लागलं मला इथे. म्हणजे एका हातात पिशवी आणि हिला एका हातात. ऐक भांडी पण घासायचे. हात दुखायला लागला. कशा खेळतोय बघा. लागेल का. दे इकडे. दे मला दे. मी वाजून दाखवते. तुटणार ते लगेच तरी. आणि पिल्लू बघा खेळते. ती फक्त ना पळून दे. तिची स्पीडची लेवल बघा काय आहे. तिला आलाय कंटाळा. मला बोलते चल बस. कळलं ना की समजून जायचं. ती वैतागली. तिला घ्या उचला तिथनं. तिचं स्पीड बघा बघा. हा नुसता लुडकतो इकडे तिकडे जाऊन. दमलंय ते फिरवून आता. आड लागली. हे सगळं परत मला खाली लावावं लागणार आहे. हे गाणं आवडतं तिला. हे नुसतं आपट्ट ते. आली की दाखवेल तुम्हाला. येऊन दे फक्त येऊन दे. छोरी आण दो खाली आण दो. आता मला मटार साफ करायचे. ते गाणं आवडीचं लागलं. नंतर दाखवेल तुम्हाला मी कधीतरी. आणि बघते बघा. हे बघा गाणी बघा कशी बघते. कसलं आगाव बोलगे कसलं. ती सायकल तिथे का लावली. कारण का कुकी तिथे बसली ना. तिथे पण लावली. ती जम्प करून सोफ्यावरून येते. ते सायकलच्या इथून आणि पिल्लू आमची वॉकर घेऊन तिच्यावर जायचे. आणि परत मग नको त्या लपडा व्हायचा. आता फक्त पिल्लूची बॉटल धुवायची राहिलीये. ती पटकन धुवून घेते. हे धुवायचंय. हे गरम पाण्यात टाकायचंय. मी इथे करते मटार साफ.
हे असं सगळं आणलं आहे आणि ही माझ्या मांडीवर येत होती सारखी सो मी आता काय केलं आहे, मोठा आणलं जरासं आणि आता हे दिलं आहे आणि मी याच्यात साफ करून टाकते आणि ही इथे खेळते. सो माझं पण काम होतं आणि तिचं पण काम होते. सो आजचा मी व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन कोण बघत असाल तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.